चला भाऊ, आज लय पाऊस झालाय, काही कामही नाही. जातो सरपंच घरी टापाटप मारायला. आले त्यानं बायको करून आणली म्हणते चांगली, पाहायलाच बोलीत नाही घरी. जातो मस्त वाटेल, बायको पाहायला भेटेल, गप्पा गोष्टी मारित कशी काय नाही. भेटलं ना डाव आणतोच गटून. मग सरपंच हालच करतो मी तसे. सरपंच मला पाहिलं हालत नाही लवकर घरात. त्याला माहिती बा आता काल येतोय गारके मारितोय. तर मला लग्नाला सुद्धा बोलेल नाही बोलच्या. बरं आता मी जाऊन येतो. आता मग सरपंच गंमत काय करायची नाही. आयलं बायकोला घरामध्ये पाहिलं, गोठ्यामध्ये पाहिलं, कुठे गेली का आता मळ्यात येऊन बसली वाटतं. आयलं तरी तिला मी सांगितलं होतं का आपण दोघं संगच मळ्यात जाऊ फिरत फिरत. इकडे येऊन बसली. वच्छला ए वच्छला वच्छला बोला ना. अरे बोल ना. अहो बोला ना. तुझा नवरा आहे ना, मी बोला ना. अहो बोला ना, काय म्हणता? अगं मी तुला घरामध्ये पाहिलं, गोठ्यात पाहिलं, तू इकडे येऊन बसली. अहो मला घरामध्ये बोर होत होतं म्हणून येऊन बसले. अच्छा बोर होतं, मग चांगली गोष्ट आहे. अहो खरं म्हणजे घरामध्ये ह्या दिवसामध्ये बोरच झालं पाहिजे माणसाला, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे. हा ना, पावसाळा होता, मला खूप थंडी वाजत होती घरामध्ये, मग म्हटलं बाहेर जाऊन बसा. ठीक आहे. मला सुद्धा हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. कस नाही अपेक्षा म्हणजे काय आहे, अशी घरामध्ये बसणारी बायको नको होती मला. मग काय करणारी पाहिजे होती? चांगली गोष्ट आहे ना, घरात बसायचं नाही, शेतामध्ये यायचं. शेतामध्ये येऊन तू काम जरी नाही केलं ना, फक्त टाइमपास म्हणून जरी आली तरी मी समाधानी होईल. अहो पण तुमच्या इकडे ही पद्धत खूपच घाण आहे, डोक्यावरच पदर घेऊन बसावं लागतं. काय करते आता, म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं लागतं ना. आजोबा आहे अजून मला, वडील आहे, आई आहे. तुम्ही बायकोच कशाला करून आणली मग? नाही हरकत नाही ना, बायको जरी करून आणली ना, पण त्यांच्या मोठेपणासाठी आहे ना, म्हणून तुला डोक्यावर पदर घे म्हणतो. पण तू एकदमच झाकून घेतलं का? अहो म्हणजे चांगलं नाही वाटत मला, डोक्यावर पदर गाव ठेवायला वाटतं ते. नाही डोक्यावर घे याचा अर्थ मला तोंडच दाखवू नको असं नाही ना. नका राहू द्या, मग मला असं पूर्ण झाकून आवडतं. अगं पण तू माझ्या मनाचा विचार कर ना. असं पूर्ण झाकेला असल्यावर मग मी बायकोचं तोंड पाहतो का साडी पाहतो, मला काय समजणार? अहो पण मग आपण संध्याकाळी रूम मध्ये गेल्यावर तोंड उघडून ठेवते ना मी, आता कशाला दिवसभर ठेवायचं? अगं हा नाही अगं ते रूम मधलं तोंड उघडून पाहणं तो तर निराळाचा आनंद असतो. पण आता मळ्यात आलेली आहे तू, मग आता थोडस तोंड उघडणार. नको अगं बाय, अगं उघड ना थोडस तोंड. अगं काय लागत, मी नवरा आहे, उघड ना. अगं काय राम राम. काय करू राहिलं? काय नाही. अरे काय तू काय लग्न केलं पाहिजे का? अहो मग आम्ही लग्नच केलेलं, तुम्ही असं काय विचारताय लग्न केलंय का? मला बोलायला नाही तो. अरे माझी बायको देत तू असं विचारतो लग्न केलं, मग काय पळून आणली का? मला बोलवायचं नाही. कोण आहे हे? अरे मित्र आहे माझ्यावाले. सरक इकडे सरक. बसू दे आता. अहो हे पण माझ्या जवळ बसलंय. इकडे बस. अरे मी का वाढणार का तिला? आयला काय नीट बोलत जा रे. म्हणजे ती दोस्ती आहे ना, ती गावात तिकडं मग काय करू आता? पाऱ्यावर बसल्यावर बोलायचं असं. थांब म्हणलं येवा तो का टाइमपासला. का हो, हे खूपच चांगलं दिसतात ना. काय करते आता? अरे ते नाव ठेवू राहिली ना बायको तुला. काय चावट आहे म्हणे. नाही हो, मी काय केलं चावटपणा? मग तुम्ही असे दोघं नवरा बायको बोलत असताना का बरं येऊन बसले? कळलं का? अवघड आहे. कुठे आणली कर? कुठली आणली म्हणजे? मला गाव पण आहे. कोणत्या गावची? तुला घेणं काय रे? अरे तुला आनंद पाहिजे का आपल्या दोस्ताला बायको? अरे मला इतका आनंद झाला, आता काय सांगावा. खरंच आनंद झाला. फक्त कुठली सांग. का हो, तुमचं लग्न नाही झालेलं का? मला राहिले ना, तर तुला काय माहित नाही खरे? हा राहिले. पाहिजे एखादी मेवणी पाहिजे तवालीच असेल तर आता. नाही मेवणी वगैरे म्हणजे तुमचं लग्न नाही झालेलं? नाही ना, अजून नाही होईल. अरे आता मला माझ्या संग बोल ना. मग तोच का बोलत ना, सांग ना. ए गब्बस तू आता. गब्बस. हा वहिनी हा एखादी बहीण असेल तर दे ना मला. असेल तर काही आकलीचा पत्ता आहे का? आम्ही जोडीदार बरं का दोघं. यांनी कधी तुमच्याबद्दल सांगितलं नाही. पण आता काय ते काय त्याच्या पोटावर वाढला, त्याला दुसऱ्याची काही गरज नाही. म्हणजे त्याचं भागलं ना आता. भागलं म्हणजे? ए गप नको डोकं लावू. त्याला लग्न केलं, त्याला दुसऱ्याची गरज नाही राहिली. दुसऱ्याची गरज नाही राहिली म्हणजे? अहो आता काय सांगा तुम्हाला. आता एका माणसा स्वतःच लग्न झालं म्हणजे दुसरा विचार करीत नाही माणूस.
ते पण असं. आता ते बायकोचा विचार करतील तुमचा कशाला करतील. अरे गपना तू. मला चेहरा दाखव ना, चेहरा कशी माझे आंधळी आहे का पागळी आहे का? तुमचं नाव काय हो? म्हणा बाबराव आहे. बाबूराव भाऊजी आमच्या इथे तोंडबीड नाही दाखवती कुणाला. कळलं का? आता तरी गप बस. पण आता आपल्या गावात काय कोणत्या बाया असं पदर गेले जे आहे त्या चक्रम्या मला तोंड दाखी ना ती मळ्यात आल्यावर. खबर अहो, तुम्ही असं काय करता? तुम्ही त्यांना कसं असं बोलता? मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते ना तोंड. संध्याकाळी मला दात काढतो पुन्हा. संध्याकाळी हा तुम्ही दोघंच राजकुमार रे. मग काय सगळ्या गावाला दाखवतो का? काय तू कणी बाबूराव माझं टाळकं सरकलं ना मी बुटा खाली आणि तुला अंधारात दिसेल का तुला? अंधारात तरी तसंच. लाईट जाते तुला माहिती आहे ना? हे गब्बाईस का? गब्बाईस काही बोलू नको. चावनट माणूस आहे हा. बादली काय का ती चावनट आहे खूप चावनट. बोलू नको गब्बाईस. बरं काय काम आहे? कशाला आला तू? काय चालतं चालतं रे? कशाला आलता? टाइमपासला काय नव्हतं मग हा फोन कासाठी आहे? म्हणजे फोन काऊन नाही केला? फोन करता का तुला? अरे मला कळालं तुला लग्न केलं म्हटलं चला वहिनीला भेटून येऊ. खरं सांग बाबूराव मला लग्न केलं तुला आनंद झाला का दुःख झालं? लय आनंद झाला. हं? लय आनंद झाला. चक्र लय दिवस तू हाताने करीत होता. हा? म्हणजे हे स्वयंपाक जेवण हाताने बनवायचे का? हाताने स्वयंपाक पाणी बनवायचा. बाबू का हो, तुम्ही तर म्हणे मी सगळं आयतं बाहेरून मागवायचो. नाही हो आणि हे नाही म्हणता हाताने बनवायचे. हातानेच करायचं तो. कपडे धुवायचा जाडजुडे अरे बाबा मला बोलू दे ना माझ्या बायको संग. काय होतं? का हो तुम्ही असं काय बोलताय? बाबूराव तुझं काय काम आहे सांग बरं. नाही तर चालता हो चल. अरे वहिनीच वहिनीलाच पाहायला आलतो. ए घरी पाय ना. घरी तुला चहा पाणी दाखवतील घरी मग अरे दाखवील ना तुला चहा पाहिजे. तोंड उघड अहो, करू. चला ना घरी मला खूप भूक लागली. तेव्हा आता तिला बी भूक लागली. हा का हा घे पो घरी. तू एक काम कर आता आज नको येऊ. हा? तू ये ना रविवारी ये. आज काय स्वागत आहे का? अरे तू त्या बाई द्या बायको द्या आमच्या असं नको. लग्नाला 1 महिना झाला आता कसली स्वागत स्वागत हो गेली तवाली मग काय आता टेन्शन आम्ही जुनं झालो. पाय रे तेव्हा काय होती बाय वहिनी स्वागत झाली म्हणा. तरी तू म्हणतो असं काय तो पुरं केलं रे बाबा. उठ तू म्हणतो संध्याकाळी नको ए येऊ. उठ उठ काय रे उठ उठ उठ. काय काय नाही चाल उठ. तू ये ना आज उद्या घरी येऊ नको. आज कोणवार आहे? सोमवार आहे ना. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रविवारी घरी आहे. मग 2 दिवस काय प्रॉब्लेम तुला? अरे रविवारी घरी आहे. रविवारी आहे ना तुला आहे ना चिकन चारित. हा रविवारी हा माझ्या बायकोला ना मटणाची भाजी मस्त येते का ग? मटणाची भाजी येते ना. हो, येते. मी मग कमी येऊ का मग? मग कमी का आला? अरे मग घरी कोण नाही मला थोडी. अरे 12 वाजता मटणाचं जेवण करू. मटणाचं जेवण घालील तुला. रविवारी ये फक्त. रात्री का? रात्री नाही दुपारी 12 वाजता ये. असं नका करू. आपल्याला हॉटेलला जेवायला जायचं. त्यांना नका बोलू घरी. रविवारी सुद्धा येऊ नको. मग लग्नाची पार्टी कर मला. देईल कधी दिवशी देईल तू कधी बी देईल. वहिनी हो, आपण पण मी काय म्हणते लग्न आपण केलं आपण एवढा खर्च केला मजा आपण मारली आणि पार्टी लोकांना का द्यायची? कष्ट आपणच करायची आणि लोकांवर खर्च करायचा का? अगं काय करते काही दोस्त असे असतात ना का त्यांच्यासाठी आहे ना खर्च बी करावं लागतात. लय लापड बी तेवढाचे चिगड बी तेवढाचे हा दोस्त आणि दिलदार पण तेवढाचे. हो का? हं. त्यांना एक काम करा ना आज संध्याकाळी घरीच बोलवा ना जेवायला. नको 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 तू नको मला सांगू. बोलवा ना तुमचा एवढा जवळचा दोस्त आहे मी मग. काय आता हं. आपण तिघे एकत्र करू. हा चालेल. वहिनी तयार आहे. तिघे एकत्र करू. हं? हा. हा? ए अगं बोलूनच एखादीशी त्यांना. ए वहिनी नको दम देऊ. आता दम देऊ राहिलो का? वहिनी तयारी विचार तिघे एकत्र केलं चालेल मला. हा आपण संध्याकाळी तिघं एकत्र तेव्हा जेवण करू. बरं ठीक आहे मी फोन करतो. फोन केल्यावर ये मग आजच का होईना. असं फोन केल्यावर ये. हा चल का आपण चक्कर मारून येऊ आता. चांगली आली करून आली जापड तोंड दाखवला बा. तोंड दाखवला सर कशी काय पाहायला भेटलं. रात्री जाऊन पार्टीला घरी म्हणतोय हे जेवायला बघता का रात्र काय दाखवतो काय माहिती. ऐका ना हा बोल. तुम्ही मटण घेऊन येता का? हो किती आणू सांग. ते भाऊजी जेवायला म्हटल्यावर 1 किलो लागेल ना. अगं भाऊजीला बोलवायचंच आहे का? अहो पण तुम्ही त्यांना सांगितलं ना माणूस की खातिर आता नाही म्हणणार का? अगं सांगितलं तो लय खावगा दाड्या आहे, लय स्वार्थी येतो. असं नाही म्हणू जेवणच करायचंय त्यांना दुसरं काय करणार आहे ते. बरं ठीक आहे चांगली तू मानुक्षी आहे तुला बोलवतो त्यांना बोलू मग. माणूस की बरं मग जेवायला बोलू मग किती आणू सांग मटण. 1 किलो घेऊन या. ठीक आहे
बरं मी काय म्हणतो, आराम कर तू घरात. हा अहो नाही मी मसाला काढते ना. आणि ऐका ना, हा, लव यू. थँक्यू. अगं बाई ग. वहिनी कुठे गेले सरपंच? अयो आले पण तुम्ही. हा अहो ते गेले मटण आणायला. गेले? हा. अरे वा. आणि मग तुम्ही थोडा उशिरा यायचं नाही, इतक्या लवकर का आलाय? नाही म्हटलं लय टाइम झाला, म्हटलं चला बोललो वाट पाहत असतील आपली. ते आताच गेले, मला मसाला पण नाही काढला मी आज. नाही बरं जादा नसला काढत मसाला, काय मला मसाल्याची काय गरज आहे. अहो पण मग भाजीला मसाला लागेल ना. बरं मी काय म्हणतो वहिनी, ते मसाला ते मरू द्या, मला काय मटण नाही खायचं आहे का. हा. मला आहे ना आता काय सांगा, आता तर बोलावं का नाही तुमचे जास्त झालं. म्हणजे असं काय बोलायचंय हा. मग तुम्हाला? बरं तुम्हाला आकाश काय आवडला वहिनी? अहो त्यांचं लई प्रेम आहे माझ्यावर. अहो वहिनी काचं प्रेम, त्याचं वय चालू आहे 70-75. तुमचं काय रनिंग चालू आहे? म्हणजे आता 35 आहे. अहो लय चूक केली हो, एवढा आधाचा गदड नवरा केला तुम्ही, पटत आहे का तुम्हाला? अहो बाबूराव, माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप नाजूक होती, मग करून दिला. अहो त्याच्या घरी काहीच नाही हो, काहीच नाही. 3.5 गुंठे जमीन आहे फक्त त्याच्याकडे. अहो पण मग आम्ही 2 टाइम पोट भरू शकतो ना. काय भरणार आहे तुम्ही? तो खाला का लगेच झोपत आहे तो, काय तुम्हाला सांभाळणार आहे तो? अहो पण मग आता आयुष्य काढायचे असं म्हणून जमलं अहो का? वहिनी मा का तुम्ही येऊन पा फक्त वाघिणी दूध नाही हो. म्हणजे अहो 5 GCP त्याची सिपीत काय करायचं? धंदा करायचा ना. मला नाही चालवता येत ना पण. नाही नाही तुम्ही नका चालू, पण पैसा येतो ना आपल्याला. हो पण JCB वर पोट भरणार आहे का? परत जमीन 25 एकर, केळीचे बाग लावले, रताळे लावले. मला शेतीत काम नाही करता येत. तू नको करू ना वहिनी, तुला काय करायचं आहे शेती ना, मी बाहेरच्या माणसाकडून करून घेतोय. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबूराव? मा एक मत आहे बा वहिनी, हं? तुम्ही लय मोठी चूक करेल हा नवरा करून. कसली? हा एवढा वयस्कर कधी जाईल याचा भरोसा नाही. हो असं तुमचं- नका म्हणू माझ्या नवऱ्याबद्दल. असं तुमचं कधी कुकू पुसल त्याचा भरोसा नाही. म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याची मरायची वाट बघून येत का? मग तो काय थोड्या दिवस त्याला 2 अटॅक येऊन जाईल वहिनी. हो तुम्ही जा बरं इथून, असं बोलू नाही नका नाही नाही माझ्या वहिनी हे बघा, नवऱ्याबद्दल. तुम्हाला राग येत असं बोलण्याचा, पण काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला आहे ना असं फुलात ठेवील बा गुलाबाच्या फुलावाने. हो. फक्त तुम्ही माझ्या संग लग्न करा. हो हो म्हणजे गुलाबाच्या फुलावाने सांभाळेल तुम्हाला मी. तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं? हो माझं लग्न झालंय. वजा ना वजा गण 3-3 4-4 नवरे करते, त्याला काय होतं? नाही 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 नाही, मला लग्न नाही करायचं आता. मला हाच नवरा ठेवायचा. नाही ना. आणि तुम्हाला सांगू का, मला असं पण ते आवडत नाही, पण तरी पण आता लग्न करून दिलं ना, आपल्या संस्कृतीमध्ये नवरा करून दिला तर नांदावंच लागतं. अहो पण तुम्हाला आवडत नाही ते, मग आता करून काय उपयोग झाला मग तुमचं सांगा बरं? नुसतं पोटाला खाणार का तुम्ही? हो पण मग पोटाला नाही हो, मी मनाला खाईल हो, पोटाला कशाला? काय मनाला खाऊन काय उपयोग आहे? हां कमीत कमी आपण लग्न केलं म्हणजे काहीतरी आपल्याला 2-4 पोरं झाले पाहिजे ही अपेक्षा राहते ना प्रत्येकाला. त्याच्यापासून काय होणार आहे सांगा बरं तुम्ही? अहो नाही झालं तर आम्ही दत्तक घेऊ. आणि तुम्हाला सांगू त्याची नसबंदी करेल बरं का, एकदा ठेवा वहिनी. अय्यो हो ते नसबंदी. मला जास्त काही बोलले नाही. ते कसं काय तुम्हाला मोकळं सांगते? त्यांना फक्त भाकरी स्वयंपाक करापुरते आणेल त्यांना. काय सांगता? हो नसबंदी करेल त्याची. अहो पण ते मला बोललेच नाही. म्हणजे आम्हाला तर खरंच दत्तक घ्यावं लागेल. तुम्ही आता काय सांगा, तुम्हाला बाहेरचंच घ्यावं लागेल तुम्हाला. कधी केली त्यांनी नसबंदी? नसबंदी झाला जवळजवळ करोड 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाली? हो. त्यांनी मला सांगितलं का नाही? अहो कोणता माणूस सांगणार आहे तुम्हाला स्वतःहून काय माझी नसबंदी केली म्हणून सांगा बरं? हो ऐका ना, तुम्ही काय नसबंदी वगैरे केलेली नाही? नाही 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 आपलं एकदम क्लिअर आहे, आपलं कुठलाच काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही करता का माझ्यासोबत? अहो मी तर केव्हा मग वहिनी मग मी आलोय का आला ते मटण जाऊ दे चुलीमध्ये, पण मला लय अपेक्षा आहे लग्न करायची. करेल तर तुमच्या संगच करेल. मग आपण दोघांनी लग्न करायचं? हो आणि तुम्हाला सांग वहिनी बा हं. वर्षात आपल्याला मुलगा होईल बा. अय्यो आणि 7-8 पोरं होई परत मी थांबणार नाही. हां एवढी नको. तिथे क्रिकेट टीम करायची का आपल्याला? मला नाही सांभाळता येणार आहे. नाही नाही वगैरे क्रिकेट आपल्याकडे तेवढा पैसा राहील हो. अहो पण मग? सांभाळेल कोण एवढे पोरं? आपणच सांभाळायचे. एवढे मग कामं धंदे कधी करायचे? 6-6 महिने पाजायचे सोडून द्यायचे, 6-6 महिने पाजायचे सोडून द्यायचे. सोडून दिल्यानंतर त्यांना कोण सांभाळ? आपणच. मी काय म्हणतो वहिनी, बोला ना. वहिनी इकडे सरकला. इश्श इश्श हां इश्श वहिनी लाजते.
बरं वैरी कबूल आहे का तू नाही वाच सांग ना हो मी तयार आहे. हां हो खरंच? तयार आहे. हो. अरे वा बरं झालं भाऊ बरं आता तुझा नवरा बाय मटण आणायला जाईल हा. बरोबर ना हम्म. मग मी काय म्हणते चालते का पळून आपण आता लगेच हां 2-4 वर्ष गावाचे यायचे नाही चला ना. हां हा. पैसा टेन्शन घेऊ नको आपल्याकडे चिपटावानी पैसा आहे ऐका ना हां मला 2-3 लाख रुपये द्याल का मला मम्मीला द्यायचे. मम्मीला द्यायचे का 2 ते काय 5-6 लाख दे ना हो हां तुम्ही मम्मी आणि आपल्याकडे सांभाळायला वाटलं सर मी या दळभद्रीला सोडून द्यायला तयार आहे. द्या सोडून हो लय वाईट झालं तुमचं बरं मला पावालं नाही तुम्ही मला विचारायचं ना भाऊ 4 माणसाला तुम्ही किती चांगले येतो खरंच. मग मी चांगलं आहे म्हणत माझा होतो किती विचार येतो ना. मग मी लय विचारायचा माणूस आहे आता काय सांगा हो मग चला ना ते यायच्या अगोदर आपण निघून जाऊ. चालते ना हां चल चल उठ चल चल एकदम मटण ऐकूला घरात बस म्हटलं होतं मस्तपैकी बसेला असेल. ए कुठे गेली ग वच्छला ए वच्छला दार उघडं ठेवून गेली कुठं वच्छला नाही शेजारी तर काही जायचा प्रश्नच नाही कारण त्यांचं आणि आमचं जमत नाही तर नाही आता आहे ना मी माझ्या मुलीला फोन करतो. हा शिल्पा हा बोला ना पप्पा. अगं तुझी मम्मी आली का तुझ्याकडं. इकडे कशाला येईल. हा इकडे नाही आलेली. तू म्हणते इकडं कशाला येईल मग आता ती नवीनच लग्न केलं मग तुझ्याकडे नाही येणार मग कोणाकडे तू म्हणते आली नाही. मी नाही एवढं त्यांना त्या बाईला एवढं बोलवत. त्या बाईला म्हणजे तुझा राग गेलाच नाही का अजून माझ्यावरला. अहो पप्पा जाऊ दे आता तुम्ही केले तर केले आता तुम्ही राहतात खुशीमध्ये तर मला काही नाही वाटत आहे. अरे हा खुशी पण माझ्यावाले पाया खायची वाळू सटकू राहिली ना तिला मी म्हटलं मटण घेऊन येतो मी हा मग गेली कुठे ती तिच्या ओळखी पाळखी कोणी नाही काही नाही मग आता घरात नाहीये ना. इकडे पण तर नाही आले. तू एकदा इकडे ये बरं माझ्या आपल्या घरी माझ्या घरी मामाला विचारते ना मामाकडे गेल्या. काही नको विचारू तू इकडे ये मग आपण करायचं काय ठरवू ये. बरं बरं आले आले ठेव. ये लवकर ये ठीक चालेल कमाल झाली हो. अरे बापरे काय पप्पा अहो, तेच ना तुला फोन होतो विशेष सांगितलं नाही का. काय झालं. आता काय आज रविवार आहे ना आणि त्यातल्या त्यात काय झालं ते माझे जोडीदार आहे ना मला लय हसत सुटली पार्टी दे आमक दे मग तो जोडीदार नाही का माझा त्याला मी जेवायला बोलवलं आम्ही ठरवलं आणि मग म्हटलं मी मटण घेऊन येतो तू तोपर्यंत टीव्ही वगैरे पाय म्हटलं तुझ्याला मग सांगितलं कुठे घरात तर काही दिसत नाही. नाही ना आणि मी मटण घेऊन आलो दार बी उघड टीव्ही बी ते चालू. मामाला कॉल करा मामाकडे जात असते ते. मामाचा नंबर नाही तुझ्याकडे असेल ना माझ्याकडे नाही काढ मामाचा नंबर. मेसेज टाकते नाही नाही फोनच कर ना फोनच करते. फोनच कर मग फक्त आली की एवढं विचार बाकीचं काही सांगू नको. हॅलो हा मामा ही माझी आत्ताची ही नवीन मम्मी तुमच्याकडे आहे का. मम्मीच म्हण ना डायरेक्ट नवीन जुनी हा मग आता माझी मम्मी मम्मीच म्हणायचं बेटा. ठीक आहे माझी मम्मी तिकडे आली का. जुनी आता पहिली मेली आता ही केली ना आपण मग तू नवी शब्द फक्त मम्मी आली का असं म्हणत जाय. मी माझ्या मम्मीचा दर्जा त्या बाईला कधीच देणार नाही पहिली गोष्ट. हा का हा ती आली का तिकडे. नाही तिकडे पण नाही. नाही बरोबर ठीक आहे जाऊ दे मग ठीक आहे ठेव फोन. नका टेन्शन घेऊ. हां हां तिकडे नाही मग आता कुठं असेल. काय माहिती मग आता बरं ते जोडीदार वगैरे काही नातलं काही तिचं ओळखीचं नाही ना फक्त त्या दिवशी तो जोडीदार फक्त पण ओळखीचा. ते तू आपल्या घरी ते बाबूराव येत असता बघा. हा ना मग अहो त्यालाच जेवायला बोलेलं होतं ना मग म्हणजे आज तेच येणार होते तीच का. येणार होती हे बघ, मी मटण आणलं त्याच्यामध्ये 1 किलो आणि म्हणलो आणि मला म्हणे मी तोपर्यंत मसाला काढून ठेवते म्हणे. पण तुम्हाला सांगू का हा. ती बाई आहे ना मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होते की तुम्ही तू लग्न मेहरबानी करून बाई नको म्हणून मम्मी म्हणणार आहो. तुम्ही शांत बसा तुम्ही ऐका आता मी काय म्हणते. हा. ती बाई आहे ना मला काही चांगली वाटत नव्हती म्हणून मी लग्नाला नाही म्हणत होती. आणि तुम्हाला काय उतरवाय तुम्हाला लग्न करायचं पडलं होतं बरं. ऐका म्हणजे आता सगळ्यांचे लग्न झाले सगळं पोरांचे लग्न झाले आणि तुम्ही आता लग्नाचं खूळ डोक्यात घातलं त्या बाईला घरात घातलं. आता तुम्हाला पेन्शन आहे घरात चांगली. घातलं का आता लग्न करून आणलं चांगलं मंदिरामध्ये. अहो तुम्हाला चांगली पेन्शन आहे त्या नादाला लागून ती बाई इथं आलेली खरं म्हणजे पाहायला गेलं तर.
तुला काय माहिती? आणि ती बाई काय अशी चांगली साधी सुधी नाही, ती गंज पोचलेली. मला नंतर कळलं लग्न झाल्यानंतर, पण तुम्हाला वाईट वाटायला ना म्हणून मी सांगितलं नाही. ती बाई पहिले पण ती 2 पोरांसोबत पळून गेलेली होती आणि तिला टाकलेलं काय होतं बोलून नंतर. राहिली तू? अरे मग मला सांगायचं ना. मग आता नंतर लग्न झाल्यावर काय उपयोग त्याचा? अरे तुला माहिती आहे, मला सांग, तुझा बापावर जीव आहे ना? हं? मग काय बापाला तुमच्यावर जीव आहे, पण आता लग्न झालं होतं, आता तुमची खुशीमध्ये आमची खुशी आहे, तर आम्ही काहीच बोललो नाही. म्हटलं जाऊ दे, चाललोय तू अरे चाल. काय बोलती तू शिल्पा? पण जाऊ दे, कोण कोण आलं तर घरी? ओ अण्णा, हं? या का कुठे गेले नवीन वहिनी? काय नाही, गेली बाहेर गेली का? बाहेर गेले? बाहेर नाही, घरात पत्ता नाहीये त्या बाईचा. मी तेच ऐकलं बाई घरामध्ये नाही म्हणून. हा, कुठे गेली अशी निघून? हो, तुमच्या कोण आलं होतं? बाबूराव, तो चावट बाबूराव. नाही नाही, या बाई चावट म्हणू नको, माझा लहानसा मित्र आहे. मग तुझं काय म्हणणं आहे? मला तर पक्का डाऊट आहे. अगं पण ए, गप्प बैस. मला काय म्हणायचंय, तो बाबूराव यो ना यो, पण यांची बायको आहे ना, यांची बायकोला कळत नाही का? तुम्हाला सांगू का, पोलिसांना फोन करा तुम्ही. ती बी असली चालू वाटते हो मला, पण यांच्या पुढे असं नाही म्हणू या बाई, आता कोणाला. आई आई जीवाली अशी बोलती. ठीक आहे तुमचा तुम्ही बी काय या वयामध्ये बायको करावा, गपचूप बसवतात. लेकीचं लग्न झालं, सुना एवढ्या झाल्या, त्याला नातवंड झाले, आणि मग बायको करून आणली. अहो 2 भाकरी थापून प्रपंच आनंदात म्हणजे पुन्हा एक मी काय. आणि तुम्हाला सांगू का खरं म्हणजे माझी आता मोकळं बोलतो, तू जरी मुलगी असली, मी नसबंदी करून 11 वर्षे झाले तरी सुद्धा त्या बाईला, आता मी बी त्या बाईला म्हणतो, सांगेल नाही माहिती का, त्याच्यामुळे ती लग्नाला तयार झाली. काकू तुम्हाला मी सांगितलं होतं ना, यांचं लग्न नका करू, यांचं लग्न नका करू. हे ते घोड्यावर नाचलेले, आता झालं. आता ती मला बाईच फक्त घरात. भाकर थापून घालणारी बाई त्याच्यासाठी मी केलंय माहितीये का. मग मला वाटतं तिला माहित झालं का काय, काय समजत नाही. ते काय जाऊ डोक्याला ताण, तुम्ही पोलिसांना फोन करा पहिले. अरे पण आता कायला चव घालायचं माझी. कशाला चव घालता म्हणजे? विचारावं लागणार कुठे मेली बिली येईन तुमच्यावर सगळं. बघा भैया, आता तू सुशिक्षित पोरगी आहे माझीवाली, काय करू मग? पोलिसाला फोन करते का? करू का मी? बाहेर चला, चला बाहेर. मला तर काही खरं नाही वाटत आहे. अरे काय कोणती बाई घरात घुसवली कोणती नाही. काय माहिती. ए शिल्पा, मी काय म्हणतो या पोलिसांपुढे मी काय बोलू नेमकं? मला तर- अहो त्यांना सांगावं लागेल हा. ना, तुमची बायको नक्की गेली कुठं, ती पळून गेली का कुठं हरवली, किडनॅप झालं, काय बघावं लागेल. हे बघ, मी फक्त गपचूप उभा राहील, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा बुवा. हं? चला. नमस्कार. बरं झालं तुम्ही इथंच भेटले. हा बोला ना, काय आलं? मी काय दादा, मी ओळख करून देतो, ही माझी मुलगी आहे, ही आमची आपण काय इथं भावकी जोडायला आलो काय? मी भाऊजाई त्यांना आहे. सरळ सरळ सांगा. हे बघा भाऊ. आई माझी काकू आहे आणि हे माझे पप्पा आहे. हा. तर यांनी ना बायको करून आणली होती, जवळपास 1 महिना होत येईल आता, आत्ताच. बरं, तर तुमचा ते विषय विषय काय ते सांगा. आता ती घरातच नाहीये. तर खूप वेळापासून आम्ही बघतोय की ती कुठे गेली, सगळीकडे कॉल करून झाला तर कुठेच नाही. सांगा पप्पा आता. आज रविवार आहे ना, मी मटण आणायला गेलो, तिला म्हणलो आपण मटणाची भाजी खाऊ, माझा जोडीदार आहे त्याला बी जेवायला बोलू, आणि त्या जोडीदाराचं नाव आहे बाबूराव, तो बी जेवायला येणार होता. आणि मी मटण घेऊन आलो, मग घरामध्ये पाहत होतो, दिसा पर तिची ओळख पाळख अजून कोणा सांगच नाही. मग मी माझ्या पुरीला फोन केला, हिला म्हणलो का तुझी मम्मी आली का तुझ्याकडे? नाही म्हणे नाही. मग हिला बोलून घेतलं मी तर घाबरून गेलो, एकदम चक्कर येऊन पडलो होतो घरामध्ये. बरं, मग तुमच्या कोणावर काही डाऊट, काही नाही, संशय? काहीच नाही. हाय पप्पा, संशय मला तर संशय एका व्यक्तीवर. कोणावर? तू तुमचा मित्र बाबूराव. ते म्हणता हाय, तुम्ही नाही म्हणता. मला नेमकी व्यवस्थित- बाबूरावर संशय येईल सर. यांचं असं म्हणणं आहे का त्या बाबूरावनी पळून नेली काय म्हणून. बरं, मग आता तुमचं काय म्हणणं आहे मला ते सांगा. कारण आहे ना, बाबूरावने ना पहिले पण 2 पोरींना पळून नेलं होतं गावातल्या. हा. गावातल्या. बरं, तुमच्याकडे कंप्लेंट नाही आली का त्यांची? अजून तर काय माझ्या कंप्लेंट आली नाहीये. हा. चौकशी साहेब येतील ना तेव्हा होईल. ऐका ना साहेब, यांचं असं म्हणणं आहे का यांनी 10-11 वर्षापूर्वी नसबंदी केली होती, बर. आणि हे त्या बायकोला माहित नव्हतं आता केलेल्या, हा. म्हणून ती निघून गेली काय? काय ग असंच बोलले ना ते? असंच आहे. नाही साहेब, तेवढी गोष्ट माफ करा, मी आहे ना खोटं बोलून तिच्या संग लग्न म्हणजे तुम्ही केलंय. पण त्या व्यक्ती, त्या बाईची फसवणूक केलेली आहे ना? अहो काय करतात, मला घरामध्ये बायकोची गरज आहे, म्हणजे मला स्वयंपाक पाणी करून, आणि आम्ही दोघं नवरा बायको म्हातारपणाला. अहो, हा लग्न करायचं वय राहतं, पण एक तुम्ही तिला अंधारात ठेवलंय ना, हे हा तुमचा मोठा गुन्हा आहे. पण पहिले तुम्ही साहेब गुन्हेगार काय आहे. आहे ना, त्या बाईची पण एक हिस्ट्री आहे. त्या बाईची पण आहे ना, बाईनी ना अगोदर पण 2 लग्न केलेले आहे आणि तिला टाकून दिलेले आहे. ती बी अशीच इकडचे तिकडे लफडे करत बरं, राहते. तुम्ही मला सांगा साहेब, आता ही माझी मुलगी आहे, हिला सगळं माहित असतं, हिनं मला सांगायला पाहिजे लग्न होतं. झाल्यावर कळलं मला ते. तरी सांगायला पाहिजे होतं ना. हो, तुम्ही लग्न केलं, मग तुम्ही शहानिशा केली का? नाही, काही नाही. आता तुम्हाला माहितीये समाजात आहे ना भरपूर असं
चुकीच्या गोष्टी घडताय आणि अहो साहेब, फसवणुकीच्या मग गोष्टी. मला एक सांगा, त्या पोरीने मग लग्नच करायचं नव्हतं ना? या बाबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं का नाही? परत दुसऱ्या लग्नाचा कलंक लागला का नाही? अहो. आता ती दुसऱ्या सोबत पळून गेले, त्यात बाबूराव सोबत गेले. हा, ते दुसरं लग्न आहे माझं माहिती साहेब. करता तर बाबूराव गावात ही आहे ना बरं का, बायको पहिल्या झालाय. आईची मुलगी आहे माझ्यावाल्या. आपलं पहिल्या पहिल्या बायकोची. बायकोची. सॉरी, माझी बोबडी वळू राहिली. अशी घटना कधी घडली नाही. पहिल्या बायकोची हा, मग मुलगी. मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतोय की आत्ताच्या ज्या मुली आहे ना लग्न करता या पैसा पाहण्यासाठी करता, म्हाताऱ्या माणसं बघून आणि प्रॉपर्टी घेऊन पळून जातात दुसऱ्याच्या. म्हणून मी बोललो शहानिशा करायची. तुम्ही ना त्या बाबूरावला बोलून घ्या, बरं मी आताच्या एक आता काम करा, बोलून घ्या. ऐका, मी ना तुमच्या सगळ्यांचं आहे ना ऐकून घेतलं. मी आता रजिस्टर गुन्हा दाखल करतो हो, हो. आणि बाबूरावला पण चौकशीला बोलवतो आणि तपास काढतो. बाबराचा नंबर आहे ना तुमच्याकडे? नाही, मला कॉल करा त्यांना. कॉल करा ना, कॉल कॉल करा. करा. बरोबर. आता माझा तर संशय नाही, पण हिचा वाला संशय आहे बरं, ना. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, नंबर हे सांगा बघा, मला. हा नंबर. हा त्यांनी नंबर. जर बायको पळून नेली असेल ना तुमची, तो फोनच उचलणार नाही आता. गप बसा ना वहिनी आता. बरं नंबरचं सांगा मला. त्यांनी फोन नाही उचलला म्हणजे 100% त्यांनी पळून अब हा नंबर आहे बघा, करा डायल लगेच. आणि स्पीकरवर ठेवा म्हणजे आम्हाला पण ऐकू येतं. रिंग गेली बरं. गेली का? आणि आम्ही इथे म्हणून सांगू नका. हॅलो, हा कोण? हा बाबूराव बोलताय का? हो बाबराव बोला ना. हा, कुठे आहे तुम्ही आता? आपण कोण बोलता? हा, मी ना चौकीमधून बोलू राहिलो. चौकी कोणती? अं, पोलीस स्टेशन? हा, पोलीस स्टेशन. काय हो? तुम्ही कुठे आहे आता? मी आता मलेशियाला आहे. मलेशियाला? हा, काय म्हणतो? एकटेच आहे का? जोडीने गेलेले तुम्ही? जोडी ना. जोडी का? हा, अहो तुमच्या विरुद्ध आहे ना आमच्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे की तुम्ही एका काका सरपंचाची बायको सरपंचाची पळून बायको गेली. पळून नेलेली. सरपंच बायकोला? हो. हा, मी आणली ना. अहो पण त्यांचं लग्न झालेलं आहे, तुम्ही त्यांची बायको कसं काय पळून आणली? काय झालं, माझं लग्न होईल नव्हतं हा आणि त्या पाहुण्या त्या सरपंचाचं आहे ना नेमकी नसबंदी करली होती, 11 वर्ष झाली तेव्हा. हा. मग ती बाईचं मा ठरलं, हम्म. त्या बाईचं मा ठरलं. बरं बोला. मग ते म्हणा मग जाऊ म्हणा मग आपण निघून. मग आम्ही आलो. अहो पण सर तुमच्या विरुद्ध इथं गुन्हा दाखल झालेला आहे. नाही आता किती गुन्हे झाले तर त्याची बायको मा ताब्यात आहे, ती बायको मा बाजून जबाब देणार आहे ना. अहो पण ते सरपंच होते, तुम्ही त्यांची बायको कसं काय पळून नेली? जाय ना सर सरपंच, त्याच्याच काय करायचं मला. अहो बाबूराव, मी सुद्धा वहिनी बोलते. तुम्ही त्या सरपंचाची बायको कशाला नेली? आता मला लागत होती म्हणून नेली. हा? अहो पण मग तुझं लग्न व्हायला होतं ना मग जा कोणाचं त्या बाईचं. जाय झालं तर तिला त्याचं आप हे करेल ना नसबंदी. अहो पण आता या सरपंचाला किती दुःख झालं, किती टेन्शन आलं. जाय त्याला फाशी घ्या ना, मला काय अहो करायचं. पण तुम्ही ना गुन्हा केलेला आहे खूप मोठा, तुम्ही त्यांची बायको पळून नेली. मग या मलेशियाला पकडायला मला. घ्या करा कॉल कट साहेब. काय नाही, हा असाच माणूस आहे, चला, मी- आपला उद्योग करतो. यांना सांगितलं होतं त्या माणसाला मध्ये घेऊ नका, घरामध्ये घेऊ नका. आज- त्यांनी 2-4 पोरी पळवलेल्या ऑलरेडी. मेन चुकी तुमची झालेली आहे. मला चक्कर येऊ राहिले, मी दवाखान्यात जातो. आता काय तुम्हाला काय आमचे चक्कर यायचे चला. पहिले तुम्हीच हे सगळं करायचं ना, आता आम्हाला म्हणायचं की आम्हाला चक्कर येऊ राहिली. चुकी तुमची झाली ना. साहेब असं होईल मला माहित नव्हतं, चुकलं. आता बघा बरं, जी तुमची लग्न करून आलेली बायको ती आज दुसऱ्या बरोबर येऊन गेली. नका बोलू साहेब आता काय. या उतर वयात लग्न करायला तुम्ही पटत होता. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत राहतो की ना लग्न करताना पूर्ण शहानिशा करत जा, त्या व्यक्तीची माहिती घ्यायची आणि मग लग्न करत जा. हे बघा वहिनी, आता मी आहे ना आयुष्यभर तुझ्या तिथं राहतो, मला भाकरी घाल. मी तुम्हाला तर पहिलेच म्हटली होती चल. माझी इथून आता राहा. जा तुम्ही तुमच्या आता जे काय आहे ते का आता निस्तार बघा. करता परत तिसरं लग्न? नाही नाही नाही, चल चल.